ही छोटीशी वेदनाशामक गोळी काही वेळा पोटात जखम किंवा जीवघेणा रक्तस्रावही करू शकते. विश्वास बसत नाही ना? डोकेदुखी, कंबरदुखी किंवा गुडघेदुखीसाठी आपण सहजच पेन किलर्स घेतो. पण ही पेन किलर सारखी औषधे पोटाचं नैसर्गिक संरक्षण कमी करतात. त्यामुळेच हळूहळू पोटात अल्सर तयार होऊ शकतो. धोक्याची गोष्ट म्हणजे सुरुवातीला अल्सरची कोणतीच लक्षणे नसतात, पण जर ही चिन्हे दिसली तर अजिबात दुर्लक्ष करू नका. पोटात जळजळ होणे किंवा तीव्र दुखणे, काळी किंवा डांबरासारखी टॉयलेट होणे, रक्ताची किंवा कॉफीच्या रंगाची उलटी होणे, अचानक चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे. विशेष करून जर तुमचं वय जास्त असेल किंवा तुम्ही वारंवार पेन किलर्स घेत असाल किंवा रक्त पातळ करणारी औषधे किंवा स्टेरॉइड्स घेत असाल तर हा धोका आणखीनच वाढतो. म्हणूनच एकच तर गोळी घ्यायची आहे असा विचार करू नका. वेदनाशामक औषधे शक्यतो तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या आणि काळी टॉयलेट किंवा रक्ताची उलटी जर झाली तर क्षणाचाही विलंब न करता तातडीने रुग्णालयात जा. पोटांच्या आजारांबद्दल अशीच सोपी आणि विज्ञानाधारित माहिती मिळवण्यासाठी नक्की फॉलो करा. धन्यवाद.